अबॅकस क्लासेस मध्ये आपलं स्वागत आहे। तर कालच्या लेक्चर मध्ये आपण ऍड टू चा फॉर्म्युला शिकलो आहोत। ऍड टू वन डिजिट एक्झाम्पल्स मध्ये आणि टू डिजिट चे एक्झाम्पल्स मध्ये कसे करायचे हे आपण शिकलो आहोत। आजच्या माझ्या या लेक्चर मध्ये आपण ऍड वन चा फॉर्म्युला काय आहे आणि वन डिजिट चे एक्झाम्पल्स मध्ये ऍड वन कसे करायचे हे शिकणार आहोत। चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया। ऍड वन चा फॉर्म्युला काय आहे? ऍड वन चा फॉर्म्युला आहे ऍड 10 लेस 9। याच्यावरतीच मी काही एक्झाम्पल्स घेऊन आले आहेत। चला तर सॉल्व करूया। याच्यातलं माझं फर्स्ट एक्झाम्पल आहे ऍड 7 ऍड 2 ऍड 1। चला तर आपल्या अबॅकस कीट वरती सॉल्व करूयात। आपलं फर्स्ट एक्झाम्पल ऍड 7 केले ऍड 7। नेक्स्ट आहे ऍड 2 केले ऍड 2। नेक्स्ट आहे ऍड 1। ऍड 1 करायला आपल्याकडे बिट्स अवेलेबल आहेत का? नाही। मग काय करायचं? ऍड 1 चा फॉर्म्युला यूज करायचा। ऍड 1 चा फॉर्म्युला काय आहे? ऍड 10 लेस 9 केले ऍड 1। आन्सर किती आला आपलं? राईट डाऊन करूयात। 10 आन्सर आलाय। बिट्स रिवर्स। नेक्स्ट एक्झाम्पल आहे ऍड 6 ऍड 3 ऍड 1। चला तर सॉल्व करूयात अबॅकस कीट वरती। ऍड 6 नेक्स्ट आहे ऍड 3 नेक्स्ट आहे ऍड 1। ऍड 1 करायला आपल्याकडे बिट्स अवेलेबल आहेत का? नाही। मग काय करायचं? ऍड 1 चा फॉर्म्युला यूज करायचा। ऍड 1 चा फॉर्म्युला काय आहे? ऍड 10 लेस 9 केले ऍड 1। आन्सर किती आलं आपलं इथे? 10। आन्सर किती आला आपला? 10। राईट डाऊन करूया। 10 आन्सर आलाय। बिट्स रिवर्स। नेक्स्ट एक्झाम्पल आहे ऍड 9 ऍड 1 ऍड 3। चला तर सॉल्व करूयात आपल्या या अबॅकस कीट वरती। फर्स्ट आहे ऍड 9 केले ऍड 9। नेक्स्ट आहे ऍड 1। ऍड 1 करायला आपल्याकडे बिट्स अवेलेबल आहेत का? नाही। मग काय करायचं? ऍड 1 चा फॉर्म्युला यूज करायचा। ऍड 1 चा फॉर्म्युला काय आहे? ऍड 10 लेस 9 केले ऍड 1। नेक्स्ट आहे ऍड 3। आन्सर किती आला आपल्या इथे? 13। आन्सर किती आला आपलं? 13। राईट डाऊन करूया। 13 आन्सर आलाय आपलं। बिट्स रिवर्स। नेक्स्ट एक्झाम्पल आहे ऍड 3 ऍड 6 ऍड 1। चला तर सॉल्व करूयात आपल्या अबॅकस कीट वरती। फर्स्ट आहे ऍड 3 केले ऍड 3। नेक्स्ट आहे ऍड 6 केले ऍड 6। नेक्स्ट आहे ऍड 1। ऍड 1 करायला आपल्याकडे बिट्स अवेलेबल आहेत का? नाही। मग काय करायचं? ऍड 1 चा फॉर्म्युला यूज करायचा। ऍड 1 चा फॉर्म्युला काय आहे? ऍड 10 लेस 9 केले ऍड 1। आन्सर किती आला आपल्या इथे? 10। आन्सर किती आला? 10। राईट डाऊन करूया। 10 आन्सर आलाय। बिट्स रिवर्स। नेक्स्ट एक्झाम्पल आहे ऍड 1 ऍड 8 ऍड 1। चला तर सॉल्व करूयात आपल्या अबॅकस कीट वरती। ऍड 1 नेक्स्ट ऍड 8 नेक्स्ट ऍड 1। ऍड 1 करायला आपल्याकडे बिट्स अवेलेबल आहेत का? नाही। मग काय करायचं? ऍड 1 चा फॉर्म्युला यूज करायचा। ऍड 1 चा फॉर्म्युला काय आहे? ऍड 10 लेस 9 केले ऍड 1। आन्सर किती आला आपल्या इथे? 10। आन्सर किती आलं? 10। राईट डाऊन। 10 आन्सर आलाय। बिट्स रिवर्स। नेक्स्ट एक्झाम्पल आहे ऍड 9 ऍड 1 ऍड 2।
आपल्या अबॅकस किट वरती ऍड 9 ऍड 1 करायला आपल्याकडे बीट्स अवेलेबल आहेत का? नाही. मग काय करायचं? ऍड 1 चा फॉर्म्युला यूज करायचा. ऍड 1 चा फॉर्म्युला काय आहे? ऍड 10 लेस 9. नेक्स्ट आहे ऍड 2. आन्सर किती आला आपल्या इथे? 12. आन्सर किती आलं? 12. राईट डाऊन करूया. 12 आन्सर आलंय. बीट्स रिव्हर्स. नेक्स्ट एक्झाम्पल आहे ऍड 9 ऍड 1. चला तर सॉल्व करूयात अबॅकस किट वरती. फर्स्ट आहे ऍड 9. केले ऍड 9. नेक्स्ट आहे ऍड 1. ऍड 1 करायला आपल्याकडे बीट्स अवेलेबल आहेत का? नाही. मग काय करायचं? ऍड 1 चा फॉर्म्युला यूज करायचा. ऍड 1 चा फॉर्म्युला काय आहे? ऍड 10 लेस 9. नेक्स्ट आहे ऍड 1. आन्सर किती आला आपल्या इथे? 10 11. आन्सर किती आलं? 11. राईट डाऊन करूयात. क्लियर अबॅकस. समजलं? ऍड 1 चा फॉर्म्युला काय आहे तो आणि 1 डिजिटच्या एक्झाम्पल्स मध्ये ऍड 1 कसे करायचे. चला तर आता आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये 2 डिजिटच्या एक्झाम्पल्स मध्ये ऍड 1 कसे करायचे हे शिकणार आहोत. थँक यू.